ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत। मतपेटीचे म्हणजे ईव्हीएमचे सील आता उघडण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे। नाशिकमधली ही अपडेट आहे। 11 नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे आता सर्वांचंच लक्ष असेल। नाशिकमधली ही बातमी आपण पाहिली। मतपेटीचे म्हणजे ईव्हीएमचे सील आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झालेली असून 11 नगर परिषदांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। विजयाचा गुलाल नाशकात कोण उधळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नाशिकमध्ये 11 नगर परिषदांच्या मतमोजणीला आता सुरुवात झाल्याचं आपण पाहतो आहोत। अपडेट्स या संदर्भातले आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। आपल्या सोबत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रवक्ते देखील आहेत। त्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। मात्र आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेजी आता जोडले गेलेले आहेत आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेतच। सुरुवातीला गणेशजी आपल्याकडे येतो। भाजप या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये क्रमांक 1 चा पक्ष राहील असं सगळ्यांचंच म्हणणं दिसतं आहे। काय नेमकी आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे लोकशाहीनं जो सर्व्हे केलेला आहे, आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेला सर्व्हे आहे आणि तुमच्या सर्व्हेमध्ये हं, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष राहील. अशा पद्धतीचं आपण आपल्या सर्व्हेमध्ये तुम्ही म्हणजे सर्व्हे केल्यानंतर तुमच्या निदर्शनास आलेलं आहे. हो, आणि एकूण परिस्थिती ही अशीच आहे. गेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष होता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये. आणि याही वेळेला गेल्या वर्षभरामध्ये आणि त्यापूर्वी 2014 ते 2019च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जे युतीचं सरकार होतं, त्या युतीच्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शहरांचा, विशेषतः जी नगरपंचायत, नगरपालिका अशी ही जी शहरं आहेत, या शहरांचा ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे, तो विकास आज जनसामान्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे. लोकांना तो कळलेला आहे, की त्यापूर्वीच्या नगर परिषदांच्या संदर्भामध्ये किंवा शहरांच्या संदर्भामध्ये जी उदासीनता ज्या सरकारमध्ये त्या काळच्या होती, खऱ्या अर्थानं त्यावेळेला लोक फक्त ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातली मतं कशी म्हणजे मिळवायची, या उद्देशानंच जी तत्कालीन सरकार जी होती त्या पद्धतीने ती प्रयत्न करत होती. आणि खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं जे म्हणजे जे नागरीकरण ज्याला होत आहे मोठ्या ग्रामीण भागातून मोठ्या पद्धतीप्रमाणे ग्रामीण भागात रोजगार नाही आहेत, सवलती उपलब्ध नाहीत. या हेतूनं लोक शहरात येत होती आणि शहरात सुविधा नसल्यामुळे शहरं ही बकाल झालेली होती. परंतु 2014 साली केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यांनी शहराच्याकडे विशेषतः आपण आज जर विचार केला, तर महाराष्ट्रातल्या 40,000 गावांमध्ये साधारणतः 6.5 कोटी लोक राहतात. तर 400 नगर जे आहेत, त्या 400 नगरांमध्ये सुद्धा 650 कोटी लोक राहतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।